नमस्कार शेतकरी मित्रांनो, सौर कृषी पंप योजना या योजनेमध्ये मागेल त्याला सोलार पंप योजना असेल, सौर कृषी पंप योजना असेल, या योजनेमध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहेत व त्यांचे फॉर्मसुद्धा अप्रूव्ह झालेले आहेत आणि काही शेतकऱ्यांनी वेंडरसुद्धा सिलेक्शन केलेले आहेत। आता शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला असतो आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून 2-3 जणांनी कमेंटसुद्धा केलेले आहेत की सौर कृषी पंप लावताना जागेची निवड ही कुठे करावी व कशा प्रकारे करावी, या कमेंटच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ बनवत आहे। तरी शेतकरी मित्रांनो, सौर कृषी पंप लावताना जागेची निवड कशा प्रकारे करावी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी चॅनलवरती नवीन आलेले असाल, चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सोलार पंपाविषयी जी काही तुमची समस्या असेल त्याचं निवारण करण्याचे काम आपण व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो। आपण आता बघूया की जागेची निवड ही कशी केली जाते व कशा प्रकारे जागेची निवड ही करण्यात यावी। सौर कृषी पंप पूर्ण कार्यक्षमतेने चालवण्यासाठी जेथे सूर्याची किरणे सोलार पॅनलवर पूर्णपणे पडतील, कुठल्याही प्रकारची सावली अथवा आडोसा त्यावर येणार नाही, तसेच पॅनलवर धूळ घाण बसणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे। ज्या ठिकाणी झाडाची सावली आहे, ज्या ठिकाणी धूळ जास्त येते, अशा ठिकाणी आपल्याला सोलार पॅनल लावता येणार नाही। आपल्याला सोलार पॅनल ज्या ठिकाणी कुठलेही झाड नाही, कोणत्याही भीतीचा आडोसा नाही व ज्या ठिकाणी धूळ येत नाही, अशा ठिकाणी आपल्याला सोलार पंप हा लावण्यात आला पाहिजे। सोलार पॅनल सूर्यकिरणाच्या दिशेने फिरवण्यास वाव असेल अशा ठिकाणी बसवण्यात यावा। तसेच जमिनीचा भूभाग हा समपातळीवर असावा। सोलार पॅनल शक्यतो पाण्याच्या स्रोताजवळ व अशा ठिकाणी लावावा। तर बघा मित्रांनो, सोलार पॅनल लावताना जी आपली जमीन असते ती पूर्णपणे प्लेन जागी आपल्याला सोलार पॅनलचं स्ट्रक्चर उभं करायचं आहे आणि ज्या ठिकाणी तुमची विहीर असेल, बोर असेल, ज्या ठिकाणी आपल्याला पॅनल धुण्यासाठी पाणी घेता येईल अशा ठिकाणी आपल्याला सोलार पॅनल उभं करायचं आहे, जेणेकरून तो सहजपणे आपल्याला स्वच्छ करता येईल। म्हणजे ज्या ठिकाणी पाणी असेल त्या ठिकाणी जर आपण सोलार पंप इन्स्टॉलेशन केला तर त्यावरती जे धूळ बसत असते, धूळ साफ करण्यासाठी आपल्याला पाण्याचा उपयोग करून सहजरित्या आपण त्या ठिकाणी पॅनल स्वच्छ करून घेऊ शकतो। सोलार पंप हा पॅनलच्या जवळच असला पाहिजे। म्हणजे तुमची विहीर असेल, बोर असेल, जिथे तुमची विहीर असेल, बोर असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला विहिरीचा स्रोत आहे, पाण्याचा जो स्रोत आहे, त्याच ठिकाणी तुम्हाला सोलार पॅनल हा इन्स्टॉलेशन करायचा आहे। म्हणजे ज्या विहिरीजवळ नाही तर बोरीजवळच तुमची बोर असेल त्या ठिकाणी तुम्हाला हा सोलार पॅनल इन्स्टॉलेशन करायचा आहे। परंतु ज्या क्षेत्रामध्ये सिंचन करावायचे आहे त्याच क्षेत्रात असला पाहिजे। म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला सिंचन पाण्याचा स्रोत वापरायचा आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला सोलार पॅनल हे इन्स्टॉलेशन करावे लागेल। कारण की ज्या ठिकाणी पाणीचा स्रोत तुम्हाला पाणी वापरायचे आहे त्याच ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थितरित्या त्याला इन्स्टॉलेशन केले तर तुम्हाला व्यवस्थितरित्या पाण्याची फोर्ससुद्धा मिळेल आणि पाणीसुद्धा चांगल्या प्रकारे पंप मारेल। तो सरसकट भागामध्ये हा पंप इन्स्टॉलेशन करा, जेणेकरून तुमचे जे सूर्यकिरणाचे प्रकाश असतील त्यावरती व्यवस्थितरित्या पडतील व तुमची वीज ही बनवण्यास आणि DC सप्लायवरती पॅनल चालण्यास योग्य पॉवर मिळेल आणि तुम्हाला पाण्याचा फोर्ससुद्धा चांगला मिळेल। तर अशा प्रकारची हे महत्त्वपूर्ण माहिती होती। माहिती जर आवडली असेल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला सौर पंपाविषयी जी काही तुम्हाला समस्या असेल त्या समस्येचे निवारण करण्याचे काम आपण व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो। तर पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद।